असं हो पाटील, गावातून येता येता का ते दुर्गंधी वास आणि ते का पवटेच्या पवटे राहते त्याच्या म्हशीच्या पवट्यापेक्षा तर लोकांची पवटे जास्त राहते. ते पाहिलं नाही जात नाही इथं माणसाले. हो पाटील, ते एक मोठी समस्या आहे राजा. त्याचं काहीतरी नियोजन करावंच लागेल आपल्याला. हे प्रमाण जास्तच वाढत आहे ना दिवसांदिवस. आता तू म्हणतं ते बरोबर आहे राजा. पहिले तरी कशा हागणदारी मुक्तच्या टीमा तरी येत राही गावात. आता कसं सप्पा जणाले संडास बांधून दिले आहे. आता त्याले वाटते की सगळं जण संडासातच जाते, पण त्याले का माहित इकडं सगळं उघड्यावरच कारभार चालू आहे म्हणून. कोण राजा हो, आता ते कसं आहे हागणदारी मुक्त आता सगळं 100% झालंच आहे म्हणते. सगळ्याच्या घरी आता संडास दिलेच आहे सरकारनं. आता पहा ना, एवढे संडास देऊन पण लोक त्याचा वापर करताय का? बरोबर नाहीच करताय. आता तुम्ही कोणतंही गाव घ्या ना उचलून, तुम्हाला जाताना स्वागत त्या दुर्गंधीचं आणि बिलकुल वासाचं होतेच तुमच्या पुढं. त्यावर काहीतरी बंदी म्हणा किंवा काही उपाययोजना, त्याच्यावर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे ना आपल्यासारख्यानं. अरे हो देवीदास, तू बरोबर आहे राजा. आता पण घरोघरी संडास आहे ना रे. आता आपण तरी का म्हणू शकतो? फक्त सांगू शकतो का बा संडासात जात जा, उघड्यावरती जाऊ नका. एवढं साध्यापणानं सांगलं तर समजते का हो? तसं तर कोणीच नाही जात. पण ते मांग मांग तर मस्त ते मॉर्निंग पथक आहे, ते मस्त गुलाबाचं फुल दे बाहेर उघड्यावरती जाणार राहिले. त्याच्यानं काही प्रमाणात बंद झालं. आता डबल सुरू झालं. आणि लोकायले म्हणलं उघड्यावर तर नका जाऊ, तर म्हणते मोकळं वाटते, मस्त हवा लागते म्हणते. आता कायची हवा लागते त्याचं त्याला ठाऊक. हसा येते राजा का लोकांचं ऐकून नाही. अरे हो, पण माणसं तर माणसं बाय आहे राजा. ते कमी म्हणजे शर्मीचीच गोष्ट आहे राजा. आपल्या घरच्या बाईले बाहेर उघड्यावरती पाठवते माणसानं, ते आता कमसे कम घरच्या आईला तर समजायला पाहिजे ना. याच्यावर काही ना काही मार्ग काढाच लागते पाटील. काहीतरी आता तुम्ही याच्यावर मार्ग काढा, त्याच्याशिवाय काही खरं नाही दिसताय. कसं आहे, आपल्याच गावाला बट्टा लागते. मग कोणी बिलकुल आपल्या गावात नवीन आलं तर मग का ते नाकाले रुमालच लावून येते ना हो? कोण चांगलं म्हणून सांगा बरं. तसं कोण चांगलं म्हणते गावात? आता कसं आपण सांगून सांगून किती सांगू त्याला, सांग तूच आता. तरी मी पाहतो काही ना काही सरपंच सोबत बोला लागन, मीटिंग घ्यास लागन ह्या विषयावर. घ्या लागेल म्हणजे अर्जंट आहे. हा विषय महत्वाचा आहे. पहिले बाकीचे राहू द्या म्हणा, पण हा विषय लय महत्वाचा आहे. इथूनच प्रत्येक रोगाची सुरुवात होते ना. बरोबर, हे सगळे विषय आपल्याला कसं मीटिंग मध्येच बोला लागन. सरपंचासोबत बोलतो मी आणि मीटिंग घेऊ आपण. कसं आहे पाटील, मीटिंग घ्यास लागते, कारण हे गंभीर विषय आहे बरं. सगळ्या रोगाची उत्पत्ती इथूनच सुरुवात होते. चला आत्ताच जातो, सरपंचाला भेटतो, मीटिंग घेऊ मग. कायले उशीर करायचा. हो हो. राम राम हो सरपंच साहेब. राम राम राम. का म्हणता, बोला. काही नाही म्हणलं, ते आपल्या गावात कसं सप्पा जणाले संडास भेटून आहे ना. हो ना, सप्पा जणाला तर आहे भेटून. आता सगळ्यालाच आहे भेटून. कोणीच तर नाही सुटून आहे आता. 12,000 वाले हो सगळ्यालाच भेटून आहे ते. हो सगळ्याला भेटून आहे, पण त्याचा वापर कोणीच नाही करू राहिले ना. माहित नाही का तुम्हाला? गावाच्या बाहेर गेलं तर रस्त्यानं पूर्ण रांगच राहते ना. आता त्याला आपण का करू शकतो सांगा बरं. आता आपलं काम होतं संडास देणं, संडास दिले. आता त्यांनी जात नाही तर आता आपण तरी का करू शकतो. हो तर तोच विषय होता सरपंच साहेब. आम्ही म्हणलं याच्यावर काहीतरी उपाययोजना आपल्याला काढा लागेल गाव स्तरावर. तुम्ही तयार असाल तर मग काही हरकत नाही, सांगा का करायचं तर. सगळ्या गावकऱ्याची मीटिंग घेऊ ह्या विषयावर. आपण किती मीटिंग घेतली तरी काही फायदा नाही बरं. आता मागच आपण 2-3 डाव ह्याच विषयावर मीटिंग घेतली, पण काही फायदा आहे का? नाही आहे. असं याच्यासाठी बोलवा लागते ते मिशनचेच लोक, त्याच्याशिवाय काही मानत नाही. मग बोलवून टाका ना, त्याच्यात का मोठा विषय आहे का? बोलवून टाका. कसं आहे त्यांनी मग सगळं व्यवस्थित सांगते समजून, फायदे नुकसान, आणि कसं तिथंच मीटिंग होऊन जाते. मग तसं म्हणता का? तसं करा मग. उद्या सकाळीच बोलवतो ना. बोलवा उद्या सकाळीच, बिलकुल बोलवा. सकाळी सगळेजण हजर राहते, होऊन जाते मग मीटिंग सकाळीच. मॉर्निंग पथक म्हणते तेच बोलवतो, नाही तर ते येणार का मग? आता येणार असं तर मग तर बाहेर चांगलं. ते तर बाहेरच एक नंबर काम करते. डायरेक्ट गुलाबाचा फुलच देते ते तर. नजर के सामने जिगर के पास. म्हणे थंडी कमी आहे बे. सकाळी सकाळी सांगलेले का तुला? सकाळी सकाळी श्याम म्हणलं मोकळे होते मस्त. आत्ता हलकं वाटत आले का म्हणे? मस्त हलकं झालं माणूस. असं हलके झाले का? थांबा मॅडम, काढा फोटो बरं. काढा फोटो, यायचा फोटो काढा. अबे गण्या, पळ पळ पळ, फोटो काढणारे आले, पळ पळ. कसं आहे मॅडम बघा, एवढे संडास देऊन पण शौचालय उघड्यावरतीच करतात, म्हणजे देण्याचा काही फायदाच नाही मनाचा. जे एवढे नुकसान लोकांना सांगून पण काही उपयोग नाही दिसत आहे. तर ते कसं आहे, त्यांना कसं सवय झालेली असते, त्यांना काही जाऊ नसन वाटत त्याच्यात. हो पण मॅडम, याचे दुष्परिणाम किती काय हे. कालच आता त्या सरपंचाचा फोन आलता म्हणून आपण आलो इथं आता विजिट द्यायला. बरं सर, पुढे चला, आणखी भेटतेच आपल्याला एक दोघं. चला. कठीण आहे, पण कठीण आहे, काही खरं नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. मी सरपंच आणि आमचे पाटील, गावातले पोलीस पाटील.
मिस केला होता सर काल फोन ते हागणदारी मुक्त बद्दल. आपल्या गावात कसं पूर्ण संडासत आहे पण त्याचा वापर काहीच नाही. अर्धे जास्त लोक बाहेरच जातात उघड्यावरती. ते आत्ताच आम्ही बघितलं ना, आल्यास 2 जण भेटले कार्टून. आणि किती घाण आहे सर. नाकाला काही बांधल्याशिवाय तर तुमच्या गावात येऊ नाही वाटत हो. रस्त्याच्या दोन्ही साईडनं पूर्ण घाणच घाण करून ठेवले लोकांनी. जास्त पण मॅडम आम्ही परेशान झालो म्हणूनच तर तुम्हाला बोलवलं की लोकांचं काही ना काही म्हणजे तुमचं मार्गदर्शन भेटेल लोकांना. तर आम्ही करूच म्हणा मार्गदर्शन, पण कसं पूर्णतः संडास तुमच्या गावात आहे म्हणता प्रत्येकाच्या घरी, तर त्याचा वापर काऊन नाही होत आहे? आता काय सांगू मॅडम, आता भक्कम लोचे आहे त्याच्या मागं. आता कितीकदा याच्यावरच 2-3 मिटिंग झाल्या आमच्या, तरी लोक काही ऐकायला तयार नाही. मॅडम एक काम करा, प्रत्यक्षात तुम्हीच पाहून घ्या का कसे संडासाचे हाल आहे ना का काय आहेत त्याच्यात, तर तुम्हीच एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हालाच कळेल. मी तर ते शहानिशा करणारच आहो म्हणा, पूर्णतः पूर्ण म्हणजे पाहणारच आहो. जे पण आता कोणी वापरेल नाही त्याचा दंडात्मक कारवाई आम्ही नक्कीच करू. असं लोकांना बोलवून घ्या, आपण मीटिंग घेऊ. त्याच मीटिंगमध्ये सगळं मार्गदर्शनही होईल मग त्यांना. बरं सर, आत्ता पाठवतो पोरांले, सगळ्याला बोलवून घेतो मग. सगळ्यांना नमस्कार. तर आज आपण इथे याच्यासाठी जमलेलो आहोत की आपल्या गावात हागणदारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपण मिशन टीम यांना बोलवलेलं आहे. तर ते आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर नमस्कार मंडळी, तुमच्या गावात येताच आम्हाला बिलकुल म्हणजे आता स्वागतच झालं आमचं. असं स्वागत कोण्याच गावात होत नाही, एवढं भयानक स्वागत झालं. काय तो वास आणि काय ती दुर्गंधी, रस्त्याच्या दोन्ही साईडला दुर्गंधी, पाय ठेवायला जागा नाही, गाडी टाकायला जागा नाही. तुम्ही अशा दुर्गंधी गावामध्ये राहता, खरंच तुमचे स्वागत केले पाहिजे. टाळ्या. प्रत्येकाच्या घरी संडास असून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करत नाही, हे अयोग्य आहे आणि चुकीचं आहे. त्याचा वापर केलाच पाहिजे. उघड्यावरतीच तुम्ही शौचालयाला जाता, किती दुर्गंधी पसरते गावामध्ये आणि किती अस्वच्छ गाव होते. त्याच दुर्गंधीवर माशा बसतात आणि तेच तुम्ही जेवताना त्याच माशा तुमच्या ताटावर बसते. त्यामुळे बिमाऱ्या होतात, भरपूर बिमाऱ्या होतात. आपण बिमारींना बळी पडतो. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांच्या घरी संडास आहे, पण त्या संडासाचा काय उपयोग होतो हे तर पाहून आम्ही नवलच करतो. अक्षरशः आम्ही आज पाहिलं प्रत्येकाच्या घरी संडासामध्ये, कोणाच्या संडासामध्ये पेटवण ठेवून आहे, कोणाच्या संडासामध्ये काड्या ठेवून आहे, कोणी त्या संडासाची आंगधुनी केली तिथे आंघोळ करतात, कोणी तर अक्षरशः कोंबड्या सुद्धा त्याच्यात त्या संडासात बेंडतात. आणि पाहून नवलच म्हणा की कुटार सुद्धा त्याच्यात कोणाकोणाच्या संडासामध्ये भरून आहे आता पण. अशा लोकांना नक्कीच मला तर वाटते पुरस्कार दिला पाहिजे. संडासाचा उपयोग काय, आपण त्याच्यात करतो काय, काय ठेवतो याचं तर भान असायला पाहिजे कम से कम. कार्यपूर्व तुम्ही 2 जण होतेच ना सकाळी, आम्हाला भेटले ना? नाही मॅडम, नाही आम्ही नव्हतो. आम्ही नव्हे मॅडम, ते आम्ही नव्हे. खोटं बोलून काही मिळणार नाही. आम्ही अक्षरशः पाहिलं तुम्हाला, तुम्ही तिथून पळून गेले. यापुढे जासाल कर बाहेर शौचालयाला? नाही मॅडम, नाही. त्यांना सांगा जे काही संडास वापरण्यात नसेल त्यांना वापरण्यात आणा आणि शौचालयाला त्यातच जा. आणि आतापासून जे कोणी बाहेर शौचालयाला जाईल त्याला 100 रुपये दंड आकारण्यात येईल. तर मित्रांनो, तुमच्या सुद्धा गावामध्ये असं कोणी बाहेर जात असेल तर त्यांना सांगा का काय काय नुकसान होते बाहेर जाण्याचे आणि गावात दुर्गंधी पसरते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.